जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत। जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मात्र आंदोलनापासून माघार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे आणि नेमकी हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षणाबाबतचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलाय। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी हा अहवाल सादर केला आणि या अहवालात 1,58,00,000 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। मराठा समाजाचं शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगानं तयार केलेला अहवाल सरकारला सादर करण्यात आला। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी या अहवालात 1,58,00,000 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा केलाय। मराठा मागास आहे की नाही हे या अहवालातील निष्कर्षावरून ठरवलं जाणार आहे। सर्वेक्षणाकरता जवळपास 4 लाख कर्मचाऱ्यांनी काम केल्याचा दावा करण्यात येतोय। या सर्वेक्षणाच्या आधारे मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो। मुख्यमंत्री आरक्षणाची ग्वाही देत असतानाच मंत्रिमंडळाचे घटक असलेल्या छगन भुजबळ यांनी अल्पकाळात 2.25 कोटी कुटुंबांच्या झालेल्या सर्वेक्षणासंदर्भात आश्चर्य व्यक्त केले। आज मग जिल्हा परिषदा कोणाकडे आहेत, बँका कोणाकडे आहेत, साखर कारखाने कोणाकडे आहेत, दूध संस्था कोणाकडे आहेत, आमदार कोणाकडे आहेत, मंत्री, हे सगळं आलंच, सुप्रीम कोर्टातून मागे आलं। माझं म्हणणं आहे की सामाजिक दृष्ट्या मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटत। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळालाय, मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश का काढत नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय। आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि 2 तासाच्या आत तुम्हाला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा। अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पारित करायला लागतं आणि 2 तासाच्या आत काय परिस्थिती येते महाराष्ट्राच्या जनतेसमोर, आमच्या समोर आणि जरांगे पाटलांच्या समोर येऊ द्या। मराठ्यांच्या लढ्यामुळेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। त्याला कामच ते खोटं कसं केलं, काय केलं। अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील, काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला। आता त्याला ते नाव ठेवायचं सवय। मागासवर्ग आयोगाच्या अहवालाकडे मराठा समाज मोठ्या आशेनं पाहत होता। आता या अहवालाच्या माध्यमातून टिकाऊ आरक्षण मिळेल अशी आशा मराठा समाजाला आहे। आता सरकार किती तत्परतेनं आरक्षणाकरता हालचाली करतंय याकडे मराठा समाजाच्या नजरा आहे। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। वारंवार उपोषणामुळे आपलं शरीर आता थकलंय, साथ देत नाही, पण समाजापुढे काहीही नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे। आता उपोषणापासून माघार नाही, जोवर न्याय मिळत नाही तोवर मात्र उपोषणापासून माघार घेणार नाही या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। तर याच नेमक्या भूमिकेवरून सरकारकडून मात्र आता टीका करण्यात येते। ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो।
अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असली तरी जरांगे आपल्या मागणीवरती ठाम आहेत। एक मराठा लाख मराठा म्हणत मनोज जरांगे पाटील गेल्या 7 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। पण मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असताना पुन्हा उपोषण कशा करता असा सवाल आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे। सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं। परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करतंय आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं। मराठा समाजाचं शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगानं तयार केलेला अहवाल राज्य सरकारला आज सादर करण्यात आला। येत्या 20 फेब्रुवारीला याबाबत विशेष अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत निश्चितच तोडगा निघेल असं सरकारकडूनही आश्वस्त करण्यात येत असून जरांगेंनी आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय। एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागे घेतलं पाहिजे। तर कुणबी नोंदी न सापडलेल्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीनं सरकारनं अधिसूचना काढूनही अधिसूचनेचं कायद्यात का रूपांतर करत नाही असा प्रतिसवाल जरांगेंनी उपस्थित करत सगळे सोयरेबाबत कायदा होईपर्यंत आता शांत बसणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यात राजकारण तापलंय। जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरून तसूभरही हटण्यास तयार नाहीत तर सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे। अशात ही कोंडी कशी फुटणार हे येणारा काळच स्पष्ट करेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक झालेले आहेत। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। आता आरक्षणाशिवाय माघार नाही हा निर्धारच जरांगेंनी व्यक्त केला आहे। तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे। तुम्ही आधी सूचना काढलेली आणि तुम्ही वेळ घालून राहिली। कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जी अधिसूचना काढली आहे त्याचं त्वरित कायद्यात रूपांतर करावं या प्रमुख मागणीकरता जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत। त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं। कुणबी नोंदी न सापडलेल्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र सरकारला द्यावंच लागेल हा निर्धार जरांगे पाटलांनी केलाय। याकरता जरांगे पाटलांनी सरकारला 20 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत। तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे आणि 20च्या आतच पाहिजे, कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे, त्याला मी काय करू शकत। मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या तरी काय आहेत ते पाहूया। सगळे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा। कायदा त्वरित पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या, जे 20 तारखेपर्यंत घ्या। मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा। 57 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र द्या। राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। हैदराबाद आणि मुंबई गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरा। शिंदे समितीचं काम सुरू ठेवून 1 वर्षांची मुदतवाढ द्या। तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, मग अंमलबजावणी का करत नाही असा सवाल उपस्थित करत सरकारचा याविषयी काही गोड गैरसमज असल्यास तो त्यांनी दूर करावा असं जरांगे म्हणताय। माननीय शिंदे साहेबांचा माननीय फडणवीस साहेबांचा जर काही गोड गैरसमज असला
की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ, त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा. आम्हाला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे. सगळा मराठा समाज हा कुणबीच आहे. आम्ही कुणबी नाही असे जे म्हणतात त्यांनी पुरावे दाबून ठेवले आहेत असा पलटवार जरांगे पाटलांनी केलाय. इतकंच नाही तर मोदींना ओबीसी जातीचा स्वाभिमान आहे, मग राणेंना का नाही अशी विचारणा सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे. नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा, कारण त्यांनी 2 भाषणात असं बोललेलं आहे. ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती पिढीत मराठा मराठा, मी तर मराठ्याकडून बोललो, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय समज रे त्याच्याकडून बोलायचं त्यांच्याकडून बोलायचं. तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला, तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो. तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं. सरकारकडून सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात फसवणूक झाल्याची कबुली जरांगे पाटलांनी आज दिली. शिवाय सगळे सोयरेची अधिसूचना लक्षात घ्यावीच लागेल असंही सांगितलं. मला एक कळत नाही, मराठी याच्यामुळे चिडलेत खरे. तुम्ही अधिसूचना काढली ना, मग तुम्ही काढतात आणि देत कमवून नाही. शिंदे साहेबाला सरळ सांगतो मी, फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, आणि हे त्यांच्यासाठी लय महत्वाचं आहे. तुम्ही देऊन तुमच्यावर नाराजी व्हायला लागली. आता जरांगे पाटलांनी 1 मराठा लाख मराठा म्हणत सरकारला 20 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्याला आता सरकार कसं सामोरं जातं हे पाहणं महत्वाचं असेल. अंतरवली सराटीहून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.